नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रातील असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊत यांचं वक्तव्य. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, जेलमधील मारहाण प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण, बीड जिल्हा कारागृहात दोघेही भोगत आहेत शिक्षा. आणि सोयगाव येथे रमजान ईद उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याचा केमिस्ट्री मुहूर्त साधत रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं त्यांनी म्हटलंय. चाळीसगावच्या सिंधी मंगल कार्यालय येथे रिपाई आठवले पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. 8 एप्रिल रोजी जळगाव येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीडच्या जेलमध्ये 2 टोळ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळते. या वादातूनच जेलमध्ये हाणामाऱ्या झाल्यात. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. आकांना जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना चांगलं जेवण आणि फोन दिला जातोय, असा आरोप आमदार धस यांनी केलाय. एसपींनी आधी जेलची व्हिजिट का केली नाही, प्रकरण एवढं का वाढलं, हे बाहेर मर्डर करून थकले, आता आत मर्डर करणार नाही, ते कशावरून, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय. हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या 2 टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, या 2 टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय. आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही. हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य 2 टोळ्यामध्ये, कारण ह्या 2 टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही. या 2 टोळ्यामधला हा वाद झालेला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या तुरुंगात आहेत. अशातच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं समोर आलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपी मकोका अंतर्गत त्याच तुरुंगात शिक्षा भोगतायत. त्यासोबतच कारावासात असलेले अक्षय आठवले आणि महादेव गीते हे दोघेही वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती मिळते. दरम्यान वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत किंवा मारहाणीबाबत जेल प्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाहीये. सोयगाव येथे रमजान ईद सण उत्साहात पार पडला. मुस्लिम बांधवांनी सोयगाव शहरातील सोयगाव शेंदुर्णी रोडवरील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली. सकाळी 8:30 वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजाला सुरुवात झाली. दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण सोयगाव शहरात सर्व धर्मीय बांधव एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा देताना दिसले. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सोयगाव पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर, नगरसेवक तथा गटनेते अक्षय काळे, नगरसेवक हर्षल काळे इत्यादी उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. फुटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागले. रविवारी शाहू स्टेडियम इथं झालेल्या उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंमध्ये मैदानातच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. यावेळी दोन्ही गटातील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगविले. गेल्या काही वर्षापासून याच फुटबॉल खेळादरम्यान हाणामारीचे प्रकार घडत असल्याने कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोट लागत असल्याचं चित्र दिसतंय. नाशिकच्या मनमाडमधील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरू मौलाना असलम रजवी यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आलं. यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने विशेष व्यवस्थेचं नियोजन केलं होतं. समता, बंधुभाव आणि एकात्मता राहावी यासाठी दुआ करत मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली. यावेळी मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नोटबंदी काळातील तब्बल 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा कोल्हापूर जिल्हा बँकेकडून पडून आहेत. 8 वर्षापासून रिझर्व्ह बँकेने या नोटा घेण्यास नकार दिल्याने या बँकांना घरघर लागण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये असणाऱ्या जुन्या नोटा ह्या अधिकृत आहेत. त्यासाठी न्यायालयीन लढाई ही सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेकडे शिल्लक असणाऱ्या 25 कोटींच्या नोटा RBIला स्वीकाराव्याच लागतील, असं मत बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय. केंद्र शासनाने ज्यावेळा नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला त्यावेळा त्याने अमुक तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतलेले होते. त्याप्रमाणे आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणामध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही RBIकडे तक्रार केली होती, आम्ही अर्थमंत्र्यांची तक्रार केलेली होती. अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत, परंतु 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये
यासाठी शासकीय धान्य खरेदी केंद्रावरून धान्य खरेदी केली जाते, पण काही संस्था खरेदी केलेल्या धान्याची परस्पर विक्री करत असल्याचे प्रकार समोर येतात. असाच प्रकार गोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री समितीअंतर्गत येणाऱ्या 3 धान्य खरेदी केंद्रावर पुढे आलाय. या 3 ग्रेडर व 2 केंद्र प्रमुखांनी खरेदी केलेल्या धान्याची अफरातफर करून 1,43,00,000 रुपयांचा आर्थिक घोळ केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोऱ्यात वाहतूक पोलिसांनी पैसे घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केले. प्राथमिक तपासात पवन पाटील याने पाचोरा भडगाव रोडवर ट्रक चालकाकडून 50 रुपये घेतल्याचे स्पष्ट झालं. व्हिडिओमध्ये आणखी 2 पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली. परवापासून एक जळगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या. ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रदर्शनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यात आला. ती व्हिडिओ पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतला आहे ते असं माहिती पडलेलं आहे. ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे 50 रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे, त्याचं नाव आहे पवन पाटील, त्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे आणि त्याच्यासोबत आणखीन 2 कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत. म्हणजे त्यांचीही एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे. आणि ही जे प्रिलिमिनरी एन्क्वायरी आहे SDPO पाचोरा येरुलेनकडे देण्यात आलेली आहे. संपूर्ण देशात चैत्र नवरात्र उत्सव सुरू झाला असून अशातच गोंदिया येथील विश्व हिंदी परिषद बजरंगतर्फे गोंदिया शहरातील नेहरू चौक या ठिकाणी राम, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मागील 22 वर्षांपासून या ठिकाणी विश्व हिंदी परिषद बजरंगतर्फे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत राम उत्सव साजरा केला जातो. या महोत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इस राम उत्सव को विगत 22 वर्ष हो गए. जो रामलला जो चौक पर जैसे दुर्गा उत्सव, गणेश उत्सव होते हैं, वैसे ही राम उत्सव की शुरुआत इसी गोंदिया से अपन ने 22 साल पहले किए थे. भगवान राम को सब जोड़ना, राम सबके है, सब में राम, और राम का एक वातावरण बच्चों से लेकर बूढ़ों तक में होना चाहिए. इसलिए राम उत्सव का ये आयोजन हिंदू नव वर्ष गुड़ी पाड़वा से हम राम जी की रैली निकालते हैं और नगर का भ्रमण करा के चैत्र नवरात्र के पहले प्रथम दिन है गुड़ी पाड़वा की स्थापना करते हैं और रामनवमी तक प्रभु राम जी, माता सीता, हनुमान जी के साथ में यहाँ विराजमान होते हैं. सर्व समाज को साथ में लेकर राम के समय यहाँ प्रतिदिन आरती, प्रभु की भव्य आरती होती है. उसमें भगवान राम की आरती होती है, भारत माता की आरती होती है, हनुमान जी महाराज की आरती होती है. और ऐसा उत्सव ये हम यहाँ पर विगत 22 वर्षों से गोंदिया में चालू है. इसी का प्रभाव ऐसा है कि इसका असर अब आजू बाजू क्षेत्रों में भी पड़ने लग गया और राम उत्सव ऐसे राम जी विराजमान जैसे गणेश उत्सव, दुर्गा उत्सव होते हैं, वैसे राम उत्सव भी सुरू. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.